नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान मस्त बटाट्याचा कीस बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी उपवासासाठी छान मस्त आलूचा कीस तयार केलेला आहे। बघा झटपट अशी ही रेसिपी तयार होते। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी बघा मी 2 मोठे आलू घेतलेले आहे। बघा आलू स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे। बघा याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आणि याचा छान मस्त आपण कीस पाडून घेऊया। बघा अशा पद्धतीने झटपट असा आलूचा कीस तयार होतो। मार्केटमधून आणण्याची गरज नाही। बघा पूर्णपणे मी साल काढून घेत आहे। बघा संपूर्ण आलूची साल काढून घेतलेली आहे आणि एक जाड किसणी घेतलेली आहे। त्याने आपण छान मस्त आलूचा कीस हा पाडून घेऊया। बघा अशा पद्धतीने मस्त असा आलूचा कीस पाडून घ्यायचा आहे संपूर्ण आलूचा। नंतर हा आलूचा कीस आहे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा। त्यामध्ये जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून गेला की जो आपला आलूचा कीस आहे तो अजिबात काळा पडत नाही। बघा संपूर्ण आलूचा कीस बघा तयार झालेला आहे। बघा अशा पद्धतीचा कीस तयार झालेला आहे मस्त। बघा आता हा स्वच्छ मी धुवून घेत आहे 2 ते 3 पाण्याने। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा आता हा आलूचा कीस स्वच्छ करून घेऊया आपण। एका चाळणीवरती काढून घेऊया आणि परत पाणी चेंज करून त्यामध्ये हा आलूचा कीस आपण परत स्वच्छ धुवून घेऊया। बघा मी परत एका पाण्यामध्ये टाकत आहे आणि आलूचा कीस हा स्वच्छ धुवून घेऊया आपण छान। बघा आता पूर्ण जे पाणी आहे पूर्ण मस्त व्यवस्थित दिसत आहे आपल्याला। आणि त्यामध्ये बघा मी चिमूटभर आपला तुरटी टाकलेली आहे। आता एक तुरटी घालून आपण 10 मिनिटं हा आलूचा कीस यामध्ये ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर बघा आलूचा कीस आपण आता एका चाळणीवरती काढून घेऊया। बघा मी याच्यामध्ये पूर्णपणे पाणी काढून घेत आहे आणि हा जो आलूचा कीस आहे आपण हा निथळायला ठेवूया। याच्यामधलं पूर्णपणे पाणी काढून घेऊया आपण। त्यामुळे जो आलूचा कीस आहे तो लवकर आपला त्यामधलं पाणी कमी होणार। बघा अशा पद्धतीने त्यानंतर बघा मी खाली एक पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती एक कॉटन तुम्ही कपडा ठेवू शकता आणि अशा पद्धतीचा पूर्णपणे आलूचा कीस त्यावरती आपण सुकायला ठेवूया। हा अर्धा तास आपण आलूचा कीस सुकून घेऊया। त्यामुळे आपल्या ते आलूचा जो कीस आहे तो लवकर तळला जातो। आलूचा कीस बघा पूर्णपणे मस्त सुकलेला आहे। त्यामधलं पाण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं आहे। त्यानंतर बघा मी कढईमध्ये तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे। मध्यम असं गरम आपल्याला तेल हवं आहे। बघा यामध्ये आपण आलूचा कीस घालायचा आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण छान तळून घेऊया। बघा तुम्ही जर मंद गॅसवरती हा जर कीस तळला तर आपला जो कीस आहे तो तेलकट तयार होणार आहे। बघा अशा पद्धतीने त्याला अलटपलट करून सर्व बाजूने आपला जो आलूचा कीस आहे मस्त व्यवस्थित शिजला जातो। बघा मस्त हलका होऊन जातो। बघा आपला आलूचा कीस तयार झालेला आहे। बघा आपण एका भांड्यामध्ये हा आलूचा कीस काढून घेऊया। बघा अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा आपण एक करून घेऊया। बघा त्यानंतर मी दुसरी बॅच तयार करून घेत आहे। बघा मस्त अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा आपण बनवून घेऊया। दुसरी बॅच सुद्धा आपली रेडी झालेली आहे। अशाच पद्धतीने संपूर्ण जो आलूचा कीस आहे तो तळून घेतलेला आहे। बघा मस्त आपला आलूचा कीस तयार झालेला आहे। यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे तळून घेऊया आणि तुम्हाला तिखट आणि मीठ आणि गोड साखर जर गोड आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही पिठी साखर सुद्धा घालू शकता। आता शेंगदाणे सुद्धा मस्त असे कुरकुरीत आपण तळून घेऊया। बघा घरच्या घरी मस्त आपला आलूचा कीस तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा आपला आलूचा कीस तयार झालेला आहे मस्त। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्या। तुम्ही पिठी साखर मीठ किंवा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। बघा किती छान आपला आलूचा कीस मस्त तयार झालेला आहे। चला आपण डिशमध्ये घेऊया। या महाशिवरात्रीला आलूचा कीस नक्की ट्राय करून बघा। उपवासासाठी फराळाचं काय करावं सुचत नसेल तर आलूचा कीस नक्की ट्राय करून बघा। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।